तुम्हाला असं वाटतं का बरं की तुमचं लिंगाची साईज ही खूपच लहान आहे? ते लहान असल्यामुळे तुमची पत्नी तुमच्यावरती संतुष्ट नाही, ती चिडचिड करत आहे, संभोगामध्ये रस घेत नाही. असं जर वाटत असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. तुमच्या सर्व समस्यांचं समाधान होईल. कारण की बहुसंख्य भारतीय पुरुषांना असाच गैरसमज आहे की त्यांचं लिंग हे खूप मोठं असावं. कारण की त्यांनी एखाद्या पॉर्न व्हिडिओमध्ये किंवा एखाद्या कोणत्याही दुसऱ्या माणसाचं बघितलेलं आहे. जेव्हा यांचं झोपलेलं असते तेव्हा दुसऱ्याचं जर उठलेलं असेल किंवा कोणाच्या तरी गप्पा ऐकलेल्या आहेत की माझं इतकं मोठं आहे आणि मी तिला असे असे आवाज तिच्यातून काढतो, आणि मग याच्यासुद्धा मनामध्ये तेच बसलेलं असतं की माझंसुद्धा एवढं मोठं लिंग व्हावं, आणि त्यासाठी तो नानाविध प्रकारचे उपाय करत असतो. आणि त्याला जर योग्य रिझल्ट आला नाही तर मग त्याला परफॉर्मन्स एन्झायटी येते, त्याला संभोगाची भीती वाटते, त्याच्यावरती प्रेशर येते आणि त्याला असं वाटतं की माझा पार्टनर माझ्याकडून सॅटिस्फाय होणार नाही. अशा जर तुमच्या अनेक शंका असतील तर मी तुम्हाला एक सायंटिफिक माहिती या ठिकाणी देणार आहे. विविध प्रकारचे जेव्हा सर्वे करण्यात आले तेव्हा 80 ते 90% महिलांचं असं मत होतं की त्यांना साईजशी जास्त देणं घेणं नाही. आणि महिलांना विचारण्यात आलं की तुम्हाला संभोगामध्ये साईजचं किती महत्त्व आहे, तुम्हाला साईजमुळे किती आनंद येतो, किंवा साईज सोडून अशी आणखी कोणती गोष्टी आहेत ज्यामुळे त्यांना तुमचा संभोगामध्ये आनंद हा द्विगुणित होत असतो. तेव्हा जगभरातल्या व भारतातल्या सुद्धा महिलांनी एकदम सत्य जे सांगितलं ते असं आहे, सायंटिफिक सत्य या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे. त्यांचं म्हणणं आहे आम्हाला साईजचं एवढं काही मॅटर नाही. विज्ञान काय सांगते, जेव्हा तुमचं तर महिलांच्या फक्त 1 ते 1.5 इंचापर्यंत आतमध्ये सेन्सेशन असतात. जेव्हा असं लिंग त्यांच्या योनीमध्ये जाईल तेव्हा फक्त 1 ते 1.5 इंच आतमध्ये त्यांचा क्लायटोरिस असतो, म्हणजे शिश्निका किंवा जी स्पॉट असतो. जेव्हा असं वर, तेव्हा त्यांना जेव्हा सेन्सेशन जाणवतात तेव्हा खरा त्यांना आनंद येत असतो, आणि तिथपर्यंतच त्यांना ती जाडी आणि त्यांची लांबी लिंगाची मॅटर करत असते. बाकी आत लिंग किती जरी गेलं तरीसुद्धा स्त्रियांना आत इथेपर्यंत काहीही संवेदना नसतात. तर मग त्यांना आनंद कशामध्ये येतो? स्त्री पुरुषांना दोघांचाही आनंद द्विगुणित व्हावा यासाठी कामशास्त्रामध्ये काही विविध प्रकारच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर सर्वप्रथम वात्स्यायन सांगत असतात की संभोगाच्या एक्झॅक्टली पेनिट्रेशनच्या अगोदर जी क्रिया करतात त्याला पूर्वक्रीडा असे म्हणतात. त्यामध्ये काय येतो त्यालाच फोरप्ले असे म्हणतात. तर फोरप्लेमध्ये काय येत असते, तुमचं संभाषण म्हणजे तुमचा स्वभाव कसा आहे, तुम्ही कसे बोलता, तुम्ही तिच्याशी कसे टॉकिंग करता, त्याला डर्टी टॉक असे म्हणतात. याचा खूप मोठा रोल आहे. जेव्हा तुम्ही डर्टी टॉक वगैरे कराल, तिच्याशी बोलाल, संभोगाच्या प्रणय गोष्टी कराल तिच्यासोबत, तेव्हा ती खूप उत्तेजित होईल तिला, तेव्हा त्याच्यामध्ये खरा आनंद येईल. आणि त्याच्यानंतर टॉकनंतर स्पर्श येत असतो. शरीरामध्ये विविध ठिकाणी कामोत्तेजक असे पॉईंट असतात, त्याच्यावरती तुम्ही चुंबनं किंवा हातांचा स्पर्श अशा विविध प्रकारच्या गोष्टीने तिला उत्तेजित कराल. तिच्या संपूर्ण अंगाचं रक्त हे जेव्हा उष्ण होईल तेव्हा तिला अतिशय आनंद येईल. स्पर्शानंतर येतात चुंबनं. तुमच्या होठांमध्ये प्रचंड जादू आणि संवेदना आहे, आणि असे जे कामोत्तेजक तिचे पॉईंट असतात, जेव्हा तुम्ही तिच्या ओठांनी त्याच्यावरती स्पर्श करता, उदाहरणार्थ तिचे ओठ, तिचे गाल, तिची मान, तिची चेस्ट, नितंब, तिच्या मांड्या, पोट, पाठ, तिचे हात पाय, तिचं मन, तिचं हृदय, अशा विविध ठिकाणी जेव्हा तुम्ही स्पर्श करता तुमच्या शब्दांनी किंवा तुमच्या जिभेनं किंवा तुमच्या ओठांनी, तेव्हा तिला खूप अतिशय आनंद येतो. आणि त्याच्यानंतर मग आलिंगन. तुमचं आलिंगन म्हणजे काय, तुमचं प्रेम, तुम्ही किती तिच्यावरती प्रेम करता, तुम्ही तिला किती घट्ट, किती हळूवार, तिला आवडेल असं जेव्हा तुम्ही तिला आलिंगन देता तेव्हा तिला भरपूर आनंद होतो. ती तुमच्या बाहूमध्ये जर सुरक्षित महसूस करत असेल तुमच्या स्वभावानं, तुमच्या बोलण्यानं, तुमच्या वागण्यानं, तर तिला खूप तो स्वर्गीय आनंद मिळत असतो. नंतर आलिंगनानंतर जे महत्त्वाचा विषय येत असतो तो येत असतो ॲक्च्युअल संभोग. आणि संभोग करत असताना सुद्धा त्यामध्ये सुद्धा 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जसं की काय, तुमचा स्टॅमिना, तुम्ही किती चांगल्या प्रकारे स्ट्रोक मारता, किती चांगल्या प्रकारे तिला आनंद देता, किती वेळपर्यंत टिकता. स्ट्रोक चांगल्या प्रकारचे देणे आणि चांगल्या प्रकारे ती डिस्चार्ज झाल्यानंतर तुम्ही डिस्चार्ज होणे, किंवा ती 1दा-2दा सुद्धा डिस्चार्ज होऊ शकते. अशा काही टेक्निक आहेत ज्या तुम्ही शिकून घेणे. जर तुमचं खूपच काही नुकसान झालं असेल, खूप कामाचा ताणतणाव वगैरे असेल, त्यामुळे तुम्ही जर अर्ली डिस्चार्ज वगैरे होत असाल तर आवश्यक ते उपाययोजना, योग्य ते प्रकारची लाईफस्टाईल, योगा, प्राणायाम, योग्य ते डाएट आणि 6 ते 8 घंट्याची झोप, तिच्याशी योग्य प्रकारचं प्रेमानं बोलणं, तुमच्या दोघांचं भावनिक बॉन्डिंग. रात्री जर तुम्हाला संभोग करायचा असेल तर सकाळी तिला इशारा करणे, ऑफिसमधून एखादा मॅसेज करणे, दिवसातून एखादं चुंबन, आलिंगन, किसिंग, किंवा
तिच्या कामुक ठिकाणी हात लावणे, अशा गोष्टीमुळे ती दिवसभर उत्तेजित होईल आणि रात्री तुमच्याकरता गरम आणि तयार मिळेल. आणि असा जो यशस्वीरित्या केलेला संभोगाच्या नंतरसुद्धा आफ्टर प्ले करणे, या विविध प्रकारच्या गोष्टीमुळे ती तुमच्यावरती खूप प्रसन्न राहते. तिला तुमच्यामध्ये तिच्या स्वप्नातला हिरो दिसतो. तिचे प्रत्येक स्वप्न तुमच्यामध्ये जेव्हा पुरे होतात तेव्हा तिला संभोगाचा खरा आनंद येतो आणि ती ह्या बाकीच्या काही गोष्टी पाहत नाही की तुमच्याकडे पैसा किती कमी आहे आणि तुमची साईज किती कमी आहे आणि बाकी काहीही बघत नाही. तिला फक्त समभोग म्हणजे दोघांनी इंटरेस्ट घेऊन एकमेकांचा घेतलेला भोग किंवा एकमेकांना दिलेला भोग, असा जेव्हा तुम्ही संभोगाचा आनंद घेता तेव्हा बाकी कोणत्याही गोष्टीकडे लक्ष दिल्या जात नाही. ही महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली? तुमचा आत्मविश्वास वाढला का? हे कमेंटमध्ये जरूर सांगा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.